समाजच्या लक्ष्मण खात्याने त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांना कोणी थांबवून त्यांनी विचारपूस करत होते, त्यांच्या मागच्या वक्तव्याबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्याकडून त्यांनी येऊन आम्हाला तक्रार देत होते। आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले, त्यांचं म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे, त्यांचे सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे। मेडिकल केली होती आतापर्यंतच्या गेल्या 2 तासाच्या चौकशीमध्ये काय समोर आलेलं आहे? लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं होतं? नाही, ते सांगण्याचा मेडिकल एक्सपर्टच सांगू शकतात, आम्ही सांगणं योग्य राहणार नाही। मद्यप्राशन केले का नाहीये आम्ही त्यांची तक्रार बघून त्याच्याप्रमाणे मेडिकल करण्याची गरज पडेल त्याप्रमाणे आम्ही करू। टेस्ट केली जाणार आहे का? आम्ही त्यांच्या तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ। सर, त्यांना कोण घेऊन आलं? लक्ष्मण हाकेंना इथं कोण? ते स्वतः आले, मराठा आंदोलकांनी आणलं, ते कसे इथपर्यंत आले? आम्हाला तक्रार मिळाले होते, त्यांच्या कोणीतरी त्यांच्या जीवाचा धोका आहे असे म्हणून आमच्या पोलीस टीम वगैरे गेले होते, त्यांनी त्यांच्या घेऊन आले होते। मराठा बांधव त्यांचं काय म्हणणं, त्यांचं काय दावा? त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पूर्वी काहीतरी वक्तव्य केले होते, त्यांच्याबद्दल त्यांचे नाराजी म्हणून त्यांना थांबवून काहीतरी विचारत होते, कसाला काय बोलले म्हणून, त्यांच्यामुळे त्यांना इश्यू झाला। मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे की ते स्वतः मद्यधुंद अवस्थेत असताना हाकेंना स्वतः इथपर्यंत घेऊन आले आणि आल्यापासून ते त्यांच्याबरोबर देखील नाही। आता ते दोन्ही आले आमच्या समोर, दोन्हीच्या आम्ही स्टेटमेंट घेऊन त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो। आता कोण कसे केली हे सगळ्याच्या पुढच्या तपासाचा भाग आहे, आम्ही करू त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मराठा बांधवांपुढे आलंय हाकेंच्या विरोधात त्यांच्यावर सुद्धा तक्रार देत आहे, त्यांच्या पण आम्ही चौकशी करू। आणि हाकेंचं काय म्हणणं? त्यांचं पण तक्रार आहे, त्यांना थांबवून अडवले असे तक्रार देत आहे, त्यांच्या आता चालू आहे, तक्रार देण्याच्या प्रक्रिया चालू आहे, त्यांच्या तक्रारचा पूर्ण सारांश बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। सगळ्या प्रकारने गुन्हे पुन्हा दाखल झाले नाही, आतापर्यंत काही दाखल नाही, आता त्यांचं तक्रार घेण्याचे चालू आहे प्रक्रिया, पुढे आम्ही कारवाई करू। प्रक्रिया लेट का होती? 2 तास झाले ऑलमोस्ट यासाठी। 7 वाजता इथे आणलं गेलं, 11 वाजले नाही। आता काय कायदा स्वास्थ्याचा प्रश्न आहे, सगळं सिच्युएशन सांभाळावं लागेल, त्यांच्यानंतर पुढच्या कारवाई। पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की त्याच्यासोबत पोलिसांकडून गैरवर्तन होतंय तर त्याचा व्हिडिओ काढायला परवानगी असते का? आता जे विषय आहे तेवढ्याच्या बद्दल बोलू, इतर विषयाच्या बद्दल मराठा आंदोलकांचं असं म्हणणं आहे की पोलीस हाकेंना वाचवण्याचा प्रयत्न करतात, वेळ काढण्याचा प्रयत्न करतात, तेवढे 4-5 आता हे सगळ्या गोष्टी आम्ही चौकशीच्या भागामध्ये चेक करतो। आता त्या प्रत्येक मुद्द्याच्या आता उत्तर देणं योग्य राहणार नाही, आम्ही चौकशी करू, नंतर आम्ही त्यांच्याबद्दल